यामिनीज फूड अँड लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मटण चाप करी करून दाखवत आहे। चाप आणलेले आहेत, म्हणजे काय दोनच घेतले होते मी मुलीसाठी। आमच्या घरात दुसरं कोणी खात नाही, तर 2-3 मटणाचे तुकडे आहेत आणि चरबी आहे थोडी। हे गरम मसाले आहेत, शहाजिरे, जायपत्री, मसाला वेलची, हिरवी वेलची, 2 लवंगा, 2 मिऱ्या, थोडेसे चक्री फुलाच्या 2 पाकळ्या, शहाजिरे, दगडफूल। हे मटण रस्सा मसाला आहे अंबारीचा। थिकनेस यायला थोडं मसाले टाकावे लागतात। टोमॅटो, हिरवी मिरची पेस्ट आहे, आलं लसूण पेस्ट आहे, हळद, तिखट, मीठ, घरगुती गरम मसाला घरी दळलेला, कांदा, बटाटा, टोमॅटो, तेल घातलं। माझा मिक्सर बिघडल्यामुळे मला कांदा खोबऱ्याचं वाटण फारसं करता येत नाही आहे, म्हणून मी ड्राय मसाले वापरते। तर गरम मसाला तेलामध्ये फ्राय केला। चिकन मटण चांगला फ्राय करून झाला की त्यामध्ये मी कांदा टाकेन। गरम मसाले टाकले। माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा प्लीज। सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे, कारण काय आहे ना, स्लो ग्रोथ आहे। पहिले माझं चॅनल होतं यामिनी सिम्पल फूड गाईड, पण ते हॅक झालं आणि ते मिळतच नव्हतं 2 वर्ष, म्हणून मी हे सुरू केलं। त्यामुळे सबस्क्रायबर्सची ग्रोथ ही फार संथ आहे, तर तुम्ही मला प्लीज हेल्प करा, पुन्हा सबस्क्रायबर वाढतील असं। तेलामध्ये गरम मसाले टाकले, मग त्यावर बटाटे टाकले थोडे फ्राय करायला, मग कांदा टाकला। आता आपण ते छान परतवून घेऊ। सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत, कुठलेही चार्ज लागत नाहीत, तेव्हा असा विचार करू नका की मी हिला का देऊ लाईक आणि सबस्क्राईब। तर प्रेमाने करा, कोणाला तरी हेल्प होईल या हेतूने करा। हळद, लाल मसाला थोडा जास्त घालावा लागतो। गरम मसाला टाकला अंबारीचा, छान आता परतवून घेऊया। ही कुठल्या मसाल्याची ॲडव्हर्टाईज नाही, हे आपलं मी दाखवते। हे फॅट टाकली। फॅट ही सुरुवातीला टाकायला हवी होती तेलामध्ये, म्हणजे जरा ती वितळायला मदत होते, कारण त्याचं फॅट म्हणजे ऑइलच होतं नंतर त्याचं। मोठमोठे जे खानसामे बनवतात ते पहिल्यांदा तेलामध्ये फॅट टाकतात, म्हणजे फॅट वितळून त्याचं तेल जास्त प्रमाणात होतं आणि ते मटण चविष्ट होतं। त्याच्यामध्ये आता चाप टाकले, आता ते आपण हलवून घेऊया आणि ते जास्त परतावं लागतं, खूप परतावं लागतं, तेव्हा त्याला कुठे सुगंध यायला लागतो। आणि आता मसाले सगळे टाकले। तुम्हाला अजून मसाले टाकायचे, तुम्ही अजून मसाले टाका। हे बटाटे घरातले सगळे लोक खातात, घरातले म्हणजे आम्हीच, एकदम नाही खाता येत ते। आता त्यात टोमॅटो टाकले आणि ते छान परतवून मसाले टाकू आणि हे आता मी कुकरला लावीन आणि शिजवून घेईन, आणि मग त्याचं करीचं पाणी वेगळं करीन, चाप तळून घेईन मसाले लावून परत, आणि त्याला